जय महाराष्ट्र, जय विदर्भ। बीडमध्ये अतिक्रमणच्या नावाखाली वैरुद्ध आजीबाईचा भाजीपाला निर्दय नगर परिषदने कचऱ्याच्या गाडीत फेकून दिला आणि या आजीबाईचा जेवणाचा डब्बा सुद्धा तिथल्या निर्दय कर्मचाऱ्यांनी फेकून दिला। आजीनं चुकी काय केली होती याचं उत्तर नगर परिषद अतिक्रमण विभागाने दिलं पाहिजेत। अरे या आजीनं या निर्दय लोकांना अरे राहू दे रे बाबा, मी उचलून ठेवतो भाजीपाला, फेकू नका रे, असं फेकू नका म्हणून वनवन केलं। पण या भाळखावांनी जराशी दयामया न करता या आजीचा भाजीपाला थेट गाडीत कचऱ्यात फेकून दिला, पैशाची पिशवी फेकून दिली आणि जेवणाचा डब्बा सुद्धा या गाडीत फेकून दिला। अरे किती दुर्दैव हे घटना आहे, लाज वाटू द्या रे भडव्यांनो। गोरगरिबांवर अशी मस्ती दाखवता, तुमच्या गांडीत धमक अशीन तर बळ्या बळ्या नेत्याचे, आमदार खासदारांचे आणि नेत्याचे अतिक्रमण कारवाई करा आणि तोडून दाखवा। त्या ठिकाणी शेपूट घालून बसता आणि गोरगरिबांवर मस्ती दाखवता। भाळखावांनो, लाज वाटायला पाहिजेत। गोरगरिबांच्या दुकानाला भाजीपाल्याला फेकून देण्याचं काम करता। अरे या आजीबाईनं काय गलती केली होती? अरे भाजीपाला विकून आपला प्रपंच, अरे पोटाची भाकर मिळाली पाहिजेत यासाठी दिवसभर उपाशी तापाशी उन्हात तानात हे आजीबाई भाकर भाजी मिळाली पाहिजे यासाठी भाजीपाला विकते आणि पोटाला 2 घास मिळाले पाहिजेत यासाठी रात दिवस मेहनत करायचं काम करते। आणि या मेहनतीवर हे असे मादरचोद भाजीपाला फेकफाक करता। अरे तुमच्या धमक अशीन तर बळ्या बळ्या नेत्याचे रस्त्यात दुकान आहेत ते तोडवण्याचं काम करा, लाज वाटायला पाहिजेत। गोरगरिबांवर हे मस्ती दाखवता। तुमची मस्ती जिरवण्यासाठी बीड शहरात आम्ही आल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या गांडीत धमक अशीन तर भीमसैनिक त्या ठिकाणी हातात निळा झेंडा घेऊन आंदोलन करतील हा इशारा देतो। तात्काळ या निर्दय लोकांनी या आजीबाईचा भाजीपाला फेकून दिला। या वृद्ध आजीबाईला नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत आणि ज्या अतिक्रमण विभागाने हे कारवाई केली ते सगळे अतिक्रमण विभाग आणि त्यांचे हे बावडीगाड सस्पेंड झाले पाहिजेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो। नाही तर या बीडमध्ये हातात निळा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ या आजीबाईला नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत अशी मागणी करतो। आणि या घटनेचा निषेध करून बीड जिल्ह्यातील अतिक्रमण विभागाचा धिक्कार करतो। या आजीबाईच्या जीवाला जर काही झालं तर याला सर्वस्व जबाबदार अतिक्रमण विभाग आणि हे महाराष्ट्र सरकार राहणार आहे हा इशारा देतो। तात्काळ या गोरगरिबांवर होत असलेला अन्याय थांबवण्याचं काम करा, नाही तर याचा प्रतिउत्तर तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। भाळखावांनो, अवकातीत राहा, गोरगरिबांवर मस्ती दाखवू नका, नाही तर तुमची मस्ती आम्ही भीमसैनिक उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। जय भीम, जय शिवराय। तरी नाही धीर सांगला, खेळ